बंद केली त्या ठिकाणी सांगता येतं. म्हणूनच स्टाईलच्या पद्धतीने टाकण्याचा हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडूवर मात्र या ठिकाणी म्हणजे निश्चितच वाईट लांबा डिझर मध्ये शॉट लांबा डिझर मध्ये स्वतः झेल होता, मात्र झेल कॅरी करता आला नाही. आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी एक धाव या ठिकाणी विकेट केली गेली. अंडर स्ट्राईक आपण राजाला पाहिला आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं होतं तो फलंदाज प्रशांतला. बाकी आता हा फलंदाज आपल्याला प्रशांत अंडर स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. खंडाळा संघाकडून दोन्ही स्ट्रायकरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्फत मुंबई संघाकडून सर्कलचं शक्य या ठिकाणी हाताळतो. तिसरा चेंडू लेफ्टावरून विकेट मारण्याचा प्रयत्न, ब्लॉक लाईनचा चेंडू टाकला, सुरेख चेंडू टाकला, अत्यंत सुरेख चेंडू आपण म्हणूया रोहनने टाकलेला. तिसरा चेंडू टाकला जातो, काय स्पेल आपण म्हणूया, अत्यंत वेग भन्नाट वेग आणि निश्चितच वेगावर थोडासा नियंत्रण म्हणजे तंत्रशुद्ध गोलंदाजी या ठिकाणी रोहनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. रोहन पुन्हा सज्ज होतो, काय स्पेल टाकला, काय अत्यंत सुरेख पद्धतीने गोलंदाजी. हा चेंडू मात्र अशा लांबा रिझल्ट मध्ये पुन्हा एकदा सतरक्षण चेंडू फील करतो. एक डाव या ठिकाणी अंकित केली जाईल. एका डावीची धावफल केली सरसावले तो 2च्या आघातामध्ये जाऊन पोहोचेल. राजा आणि प्रशांत जोडी आपल्याला मैदान पाहायला मिळते. 4 चेंडूची कुस्ती या ठिकाणी रोडच्या माध्यमातून पाहायला मिळेल. धावफलकावर धावा लागले फक्त आणि फक्त 2 धावा. वाजेपूर आणि गोरेगाव आला असेल तर आपण 2 चेंडू होते मग सांगा. मारा करण्यासाठी सज्ज आणि निश्चितच उजव्या स्टिकच्या बाहेरून नामांतर या ठिकाणी चेंडू फेकला जातो. उजव्या स्टिकच्या बाहेरून चेंडू त्या ठिकाणी टाकला जातो. आव्हानंतर एक डाव या ठिकाणी अंकित केली जाईल. खंडाळा संघाने मात्र या ठिकाणी निर्णय घेतला तो फलंदाजीचा. हा फलंदाजीचा निर्णय तितका तो यशस्वी ठरला, कारण नाणेफेकी जिंकल्यानंतर फक्त फलंदाजी करणं म्हणजे 50 ते 60 धावांचं टार्गेट सेट करण्याचा माणूस विचार करणं खूप गरजेचं असेल. आणि या ठिकाणी मात्र वाईट लांबा रिझल्ट मध्ये हा चेंडू टोलवला जातोय, चेंडू जातोय या स्पेल मधला पट्टीवर सर्कलच्या षटकरला या ठिकाणी पहिला या ठिकाणी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराने मात्र धावफलकावर धावा लागला. बिंबादा संघ बिंबादा खंडाळा संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना बिंबाद 7 धावा. सर ही 5वी मॅच होती का, शॉट्स कमानंतर प्रॉब्लेम म्हणजे टोकर खेळवले. आणि निश्चितच मला वाटतं या गटातली 5वी मॅच आपण या तमाम खेळाडूंच्या भेटीसाठी आपण अनुभवली किंवा अनुभवतो. हे षटक या ठिकाणी संपतो. आपल्या षटकाचं षटक पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी संपुष्टात आला. हाणामारीचं षटक होतं, त्या हाणामारीचं षटक मात्र या ठिकाणी संपुष्टात आला आणि धावफलकावर धावा लागल्या. खंडाळा संघ प्रथम फलंदाजी करत असताना बिनबाद, अवघ्या आणि 7 धावा. यामध्ये एक चौकाराचा या ठिकाणी समावेश आपल्याला पाहायला मिळतो. तो चौकार प्रशांतने मारला होता ना चौकार, कोणी मारला होता चौकार, राजाने मारला होता का? तर राजाच्या बॅटमधून आपण चौकार सुद्धा पाहायला मिळाला. त्यानंतर दुसरं षटक कृपया त्यांचा विनंती आहे की आपण ही 4 षटकं 20 मिनिटांमध्ये आपण कृपया कव्हर करायचे, कारण थोडासा व्यत्यय आला होता या अगोदर मॅचमध्ये सुद्धा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर निवड संघाकडून गोलंदाज निलेश, खऱ्या अर्थाने चाणक्य गोलंदाजी कशा प्रकारची असावी याचं बारमी उदाहरण जर कोण असेल तर निलेश. अगदीच वय वर्ष 15 वर्ष जिथून सातत्याने तो क्रिकेट खेळतोय आणि सातत्याने पाहिलंय. अगदीच 2015च्या आदिवासी प्रीमियर लीग मध्ये सातत्याने कामगिरी अगदी चाणक्य म्हणजे अगदी वय वर्ष 15-16चं वय वर्ष असणार त्या क्षणापासून तो गोलंदाजी आणि फलंदाजीवर बरेचसेच वर्ष त्याने अधिराज्य मारलेला असा निलेश या ठिकाणी आपल्या गोलंदाजी मार्कवर संघ होताना पाहायला मिळतो. पहिला चेंडू राजासाठी शास्त्री चेंडू होता, अप्परकट मारण्याचा प्रयत्न मात्र फर्स्ट लीगच्या दिशेने चेंडू जाणार, तोपर्यंत तो सुरक्षा रक्षण 2 धावा निश्चितच पूर्ण केले जाते आणि या 2 धावांची धावफलक जाऊन पोहोचेल तो 9च्या घरामध्ये. निलेश गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू टाकलाय आणि जे अप्परकट करण्याचा प्रयत्न होता
या डावखुरा फलंदाजाचा मात्र त्याचं काही घडलं नाही आणि 2 धावा या ठिकाणी आउटपुट केले गेले. खऱ्या अर्थाने रजनी शुक्ला म्हटले की अफाट खर्च व्यवस्थापन या सगळ्या वेळ या सगळ्यांचा कुठेतरी ताळमेळ बनवावा लागतो. तो ताळमेळ आयोजकांनी मात्र सुरेख पद्धतीने या ठिकाणी जमून आणला आणि यामुळे त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली गेली आणि गाणी वाजव आता. चेंडू टाकला होता अतिशय सुरेख पद्धतीने मात्र त्यांना आणि फलंदाज बाद तिसऱ्या पंचा आणि यावेळीच्या माध्यमातून सांगितलं गेलं की फलंदाज बाद. या ठिकाणी निलेशच्या गोलंदाजांनी केलं. पहिल्या चेंडू 2 धावा मिळवले होते मात्र नवीन फलंदाज या ठिकाणी जातोय. नवीन फलंदाज विशाल या ठिकाणी विशाल ऑन द स्ट्राईक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. निलेश गोलंदाजी मार्फत तिसरा चेंडू राईट टावर मारा करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो उल्लेसच्या बाहेरून चेंडू जातो. पंचांनी मात्र त्याला बंदित केलं आणि आपण तो चेंडू या ठिकाणी विकत केला. एक धाव या ठिकाणी आणखी केली जाईल. एका धावेने कासवाच्या गतीने का होईल मात्र धावफलक पुढे वधारतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय. दुसऱ्या साठी या ठिकाणी मार्गस्थ असताना 10 धावा आणि या ठिकाणी मात्र पोटफळाची दांडी गुण केली. पोटू निजाम असतात. आणि आता मात्र आपला संघ थोडासा अडचणी सापडलेला दिसतोय. त्या क्षणाला जर अनुभवायचा असेल तर आपला संघ मात्र थोडासा अडचणीत आहे. कारण निर्णय आपण म्हणत होतो की एक मोठी धावसंख्या उभारण्याचा जो काही विचार होता तो विचाराला मात्र असफलता या ठिकाणी मिळालेली आहे. निलेश मात्र अत्यंत चाणक्य गोलंदाजी आपण तर एक स्लो चेंडू टाकला होता जरूर मात्र तंबाटीन गोलंदाजी आपण म्हणे हा शाब्दिक चेंडू होता. मात्र अजयला मात्र या ठिकाणी या चेंडूवर प्रहार करता आला नाही. डॉट चेंडूची संख्या होती. ती क्षमता आहे स्वतःला आता पोटेन्शियल मात्र ओळखावं लागेल अजयला आणि आपली फलंदाजी या ठिकाणी चांगल्या पद्धतीची आज आपल्या संघाला गरज आहे. पण अत्यंत लांबून आला आणि नितांत गरज आहे एक मोठी धावसंख्या उभारायची. कारण कैलाससारखं मागच्यावर फलंदाज या ठिकाणी निंबोटे संघामध्ये एक हाती किल्ला लढवण्याचं काम निश्चितच करणार. या ठिकाणी मात्र थोडीशी तुटून मेहनत झाले आणि पंचांचं बोट मात्र या ठिकाणी वर गेलं म्हणजे दुसऱ्या बाजूला मात्र या ठिकाणी फलंदाज बाद. मगाशी बनणार स्ट्राईक आपण पाहतोय विशालला आपण नवीन फलंदाज या ठिकाणी गेला तर गणेश विशाल सुद्धा विचार करावा लागेल. दुसरं षटक या ठिकाणी आणि उर्वरित राज्यातील मला वाटतं एक चेंडू शेवटचा
शिल्लक असावा या दुसऱ्या षटकातला. विकेट मारा करतो. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा विचार करून मात्र हा सफल ठरतोय. डॉट चेंडूची संपता होतो. काय षटक आपण म्हणूया. आणि बाजूला काय धावा लागल्या असता तब्बल 3 बाद. खंडाळा संघ प्रथम फलंदाजी करत असताना 11 धावा, फक्त 11 धावा, 3 बाद 11 धावा. मुंबई संघाच्या समीप आपण खेळत असताना तब्बल 40-45 धावांचं माफक असं आव्हान ठेवावं लागेल. कारण कैलाच्या स्वरूपात एक मोठा बाहुबली मुंबई संघामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. तर माझी विनंती आहे आयोजकांच्या वतीने, विनंती आहे की वाजपूर आणि गोरेगाव या संघाने आपण आल्याची नोंद त्वरित आयोजकांकडे करायची आहे. चालू सामना संपल्यानंतर वाजपूर आणि गोरेगाव या 2 संघांमध्ये मॅच होईल. तर तिसऱ्या षटक घेऊन मुंबई संघाकडून गोलंदाज कैलास ऑन द स्ट्राईक. स्ट्रायकरच्या भूमिकेत फलंदाजीसाठी आपण पाहतो फलंदाज गणेश. बाजार शरीर यष्टी असलेला हा फलंदाज कोण कोणास पाणी पाजणार, कोण कोणास हावी करणार. पहिला चेंडू तर या ठिकाणी सक्सेसफुल ठरतोय कैलासचा. मला थोडस बंबल झाला यष्टी रक्षक. एक धाव या ठिकाणी अवांतर चेंडू तुटला गेला. या अवांतर +1 म्हणजे या 2 धावा आणि 2 धावांची धावफलक जाऊन पोहोचेल तो या आकड्यामध्ये 13 धावा, 13 धावा धावफलक आपल्याला पाहायला मिळतील. पहिला आमंत्रण चेंडू टाकला म्हणजे अजूनही 6 चेंडू. हा पुढचा चेंडू होता. गणेशला याचा फायदा उठवता आला नाही. थोडीशी चुटू महिने झाले मात्र गणेशने मात्र या ठिकाणी थांबवले. डॉट चेंडूची सांगता होते. गणेशला आता विचार करावा लागेल आपल्या संघासाठी. कारण ती क्षमता आहे, स्वतःचा पोटेन्शियल आता मैदानात. कारण क्रिकेट असा एक खेळ आहे जो सांघिक खेळ आहे. इथे फक्त एकट्याची जबाबदारी नाही तर 11 जणांना आपल्याला एकत्रित बांधून खेळावं लागतं. पुन्हा शास्त्रीय चेंडू होता. बॅकवर्ड खेळलेल्या चेंडूवर आपला हात चढवलाय. चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर जातलाय. गणेशच्या बॅट मधला हा पहिला चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. वाजपूर बडा गोरेगाव दोन्ही संघाच्या संघाकडे विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. नवीन फलंदाज या ठिकाणी चौथा फलंदाज विशाल या ठिकाणी बाद झाल्यानंतर संजू ऑन द स्ट्राईक. संजू नवीन फलंदाज या ठिकाणी येतोय ऑन द स्ट्राईक. कैलास मात्र एक चाणक्य गोलंदाज, अत्यंत तरबेज गोलंदाज, चतुर गोलंदाज. जोरदार फटका शतरक्षक चेंडू खाली झेल जमिनीला दान झालाय आणि त्याच्या मोबदल्यात मात्र एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावणीशी धावफल घेऊन पोहोचेल तो 18च्या घरामध्ये. 4 बाद 18. त्याचबरोबर आमचे परममित्र चेतन कुलकर्णी एक जबरदस्त भारदस्त आवाज सातत्याने बरेचसेच मॅचेस करत असतात. आम्ही वर्षातून फक्त 1-2 सीझनभर अगदी एखाद मॅच मात्र या ठिकाणी जबरदस्त उतुंग षटकार पाहायला मिळतो आहे. आणि गणेशच्या बाट मधला हा एक वाईट लांबर डिझाईन मधला उतुंग षटकार पाहायला मिळाले. 6 धावेनंतर धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 4 बाद 24च्या घरामध्ये. दुसऱ्या षटकाचा हा अंतिम चेंडू असेल. मला वाटतं शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 24 धावा ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना आपण पाहतो. आत्ता आलेल्या केरळ षटकांसाठी
सामना सांगू शकतो या ठिकाणी सामन्याचं वर्णन सांगू इच्छितो की आपण सामना पाहतो या स्पेन मधला म्हणजे या रजनीतला आपला 5वा सामना खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळालाय. दरम्यान निंबोडे बनाम खंडाळा या दोन संघादरम्यान नाणेफेक जिंकली होती खंडाळा संघाने आणि 3 षटकाच्या समाप्तीअंती खंडाळा संघ प्रथम फलंदाजी करत असताना 4/24 धावा या ठिकाणी या मैदानात आपल्याला पाहायला मिळतील. मनीषा पहिरा जाणार आहे. बॉलर कोण आहे? तर गोलंदाजी मार्कवर सांघिक गटातील पहिलं आतिश शेवटचं स्लॉगवरचं षटक या ठिकाणी टाकण्यासाठी निंबोली संघाकडून आतिश गोलंदाजी मार्कवर सज्ज झाल्या. तर ऑन द स्ट्राईक आपण संजू ना संजूला पाहतो. संजूसाठी पहिला चेंडू आणि संजूने हेरलाय की आपण बॅटची येई लागलेली आहे आणि तो स्वतः या ठिकाणी कडंगणाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळेल. 5वा झटका या ठिकाणी बसतो खंडाळा संघाला. झालाय त्यांचा आयोजकाच्या वतीने खूप खूप आभार. तर पहिला चेंडू या ठिकाणी आतिशने टाकलाय आणि संजूला या ठिकाणी बाद झाले. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय मंगेश. 5 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे आणि मंगेशने हेरले आणि चेंडू वाईट लॉंगो डिव्हिजन मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण अंतिम क्षणाला चेंडू मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला चटून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. आठवडे का त्याला पैसे दिलेले आणि त्यांनी त्यांच्या पोरांनी त्याला पैसे पूर्ण दिलेले आणि तो हे करतोय तो असं त्यांनी त्यांचा कॅप्टन दादा पोरायचं मला बोलला ना तो तर आम्ही त्याला पूर्ण दिले 3-3-28 पोरं तुमची माझीला पोरं फोन करणार मी नाही करायचं पोरं करणारच ना. मला त्यांनी किती दिले प्रकाश आशीर्वादाने किती पैसे दिले 8,000 दिले 3,000 दिले 3,000 तसे. हां मग फोन नाही करणार का सांगतो त्यांना आपण मी त्याला त्यासाठी फोन करतो तू आता मला त्याच्याकडे दे ना मी त्याला बोलतो ना बरोबर त्याच्याकडे दे ना. नाईट मॅच बोलू म्हणत शेवटची चेंडू या ठिकाणी शिल्लक तब्बल 29 धावा 5/29 धावा खंडाळा संघ अंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न एक धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. एका धावनिष्ठ खंडाळा संघ 4 षटकांच्या समाप्तीअंती 5/30 धावा आणि 24 चेंडू 31 धावांची गरज आहे मुंबई संघाला विजयासाठी. अलॉटमेंट करा इथनं निवडून करा अलॉटमेंट करा
करू दे गोरेगावचे आलोचना करू दे का कोणाच ठाऊ खऱ्या अर्थाने जर विचार केला तर माणसामध्ये स्पर्धा करण्याची क्षमता असली पाहिजे. स्वतःतला पोटेन्शियल ओळखून एखादा नवीन संघ ज्यावेळेस आयोजक त्याला संधी देतात आणि त्यावेळेस दुसरा संघ मध्ये कोणाला तरी घाबरून मैदान आहे त्या मैदानामध्ये कोणी लहान नसतं कोणी मोठा नसतं. स्पर्धा आहे ती स्पर्धेमध्ये तब्बल तुम्ही मैदानात जवळ येत आहे आणि कुठेतरी ही अत्यंत लाजरवाणी गोष्ट आपण म्हणूया कारण ते स्पर्धा आहे. तुम्हाला इथे जिजावं लागेल. स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल. प्रत्येक क्षणाला अगदी संघर्ष करावा लागेल. क्रिकेट आहे क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं आहे. तिथे कोणी लहान नाही मोठा नाही. तिथे कोणी जवळचा नसतो कोणी लांबचा नसतो. गोरेगाव संघ जो ठाणे विभागामध्ये बिलॉंग करतो निश्चितच त्यांच्यावर योग्य ती कारवाई आयोजकांच्या माध्यमातून आणि असोसिएशनच्या माध्यमातून निश्चितच केली जाईल यात मात्र शंका नाही. ग्राउंडवर येऊन घरी गेले कारण तुम्ही इथे येतायत आणि कोणत्या तरी आयोजकांना त्याचा भूदंड भोगावा लागतो. विनाकारण भूदंड भोगावा लागतो. त्यामुळे आपल्याला निश्चितच पॅनलाइज केलं जाईल. कारण सर अंबरनाथ असोसिएशन अध्यक्षांना तात्काळ कळवण्यात यावं की आपल्याकडचे संघ या ठिकाणी उपस्थित होऊन सुद्धा इथून मैदानावरून पुन्हा माघारी परतलेला आहे. दरम्यान सामना आता आलेल्या फेडरेशनसाठी प्रथम सत्रामध्ये या ठिकाणी सामना खंडाळा संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 30 धावा उभ्या केल्या. 5 बाद 30 धावा. फलंदाजीचा निर्णय थोडासा असफल ठरणार का? स्पर्धा आहे संघर्ष आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये त्वरित फलंदाज जायचा आहे. स्पर्धा आहे आणि स्पर्धेच्या युगात जर आपण कारण क्रिकेटची अशी एक स्पर्धा आहे तिथे खरंच कोणी मोठा नाही आणि लहान सुद्धा नाही. कारण कोणत्या क्षणी काय घडेल हे क्रिकेटमध्ये आपलं भविष्य कोण सांगणार. तर कैलास आणि रोशन ही जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. त्यानंतर सामना त्वरित आयोजित सांगायचा आहे कोणता सामना होईल. लग्न होता बॉलर कोण आहे दादा. राकेश मला तो गोलंदाजी मार्क बरं सज्ज होताना पाहायला मिळेल. राकेश सुद्धा एक आपल्यातून तसेच त्याचबरोबर आमचे बरे मित्र सुद्धा आहेत आणि चांगला गोलंदाज सुद्धा आहे. त्याचबरोबर माझ्या रायडर संघामध्ये आदिवासी प्रीमियर लीग मध्ये सातत्याने 2 वर्ष खेळण्याचा मान सुद्धा त्याला मिळाला होता. तर ऑन द स्ट्राईक एक बाहुबली मोठा फलंदाज या ठिकाणी कैलाच्या स्वरूपात आपल्याला पाहायला नंतर राकेश ऑन द स्ट्राईक गोलंदाजी मात्र पहिला चेंडू राकेशचा प्लेसमेंटच्या नादामध्ये मात्र यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक होते. आयुष्यात फक्त तुम्हाला अनुभव येणं सुद्धा गरजेचं आहे. कारण मला वाटतं सोप्पा घेईल जर झाला असता तर 31 धावांचं जे माफकाचं आव्हान आहे ते आव्हान सुद्धा संपुष्टात आणण्यासाठी खूप मोठा संघर्ष निंबोली संघाला करावा लागला असता. कारण 24 चेंडू आणि 31 धावा आव्हान कठीणही नाही सोपंही नाही आणि निश्चितच आज मात्र अतुलचा लिंबूचा अतुल मात्र या ठिकाणी पंचांनी फेटाळून लावली कारण त्याच्यामध्ये आत्मविश्वास कमी होता तो जाणवला. पहिल्या चेंडूवर मात्र फलंदाज बाद झाला असता. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा म्हणजे आता समीकरण असेल तर 22 चेंडू आणि 31 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. राकेश पट्यावर 77% या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू टाकला नंतर तिसऱ्या चेंडूसाठी मात्र या ठिकाणी फलंदाज बाद. कैलास मात्र या ठिकाणी आपल्या तंबूच्या आश्रयाला या ठिकाणी माघारी परततो. पहिला आंध्र या ठिकाणी निंबोली संघाला 31 धावांचा माफक आव्हान
मात्र सामना रंगात येईल यात मात्र शंका नाही. कारण 24 चेंडू 31 धावांचं समीकरण होतं, मात्र ते येऊन खेचलंय ते उर्वरित 21 चेंडू आणि 31 धावा. राकेश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर काय आपला पण गोलंदाजी करतोय. या ठिकाणी मात्र चेंडू जातो अमांतर डाबे इष्टांच्या बाहेरून जातो. पंचांनी स्वेर अमांतर चेंडू घोषित केला एका धाबीने. मात्र या ठिकाणी अमांतर धाबीने मात्र सूर्यवंश झालाय तो हिंगोली संघाचा. 31 धावांचा माफक असा अपमान होता. नवीन फलंदाज आपण पाहतो निलेशला. निलेश मात्र या ठिकाणी नंदू स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो. फुलपाट चेंडू होता, या चेंडूला निलेश मात्र या ठिकाणी माफ करणार नाही आणि डीपेक्सच्या कव्हरला मात्र चेंडू जातो 22 लांब मध्ये षटकार. आता आपण एक महत्वाच्या भांडणामध्ये म्हटलं होता आषाढी कार्तिकीला तमाम भाविक रुग्णांच्या भेटीला जात असतात. तसंच या ठिकाणी रजनी शिंदेचा सुद्धा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडू 7 धावा धावफल पाहून लागल्यावर निलेशच्या बॅटमधला एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम मला वाटतं चेंडू शिल्लक असेल 8ची सरासरी टाकायची होती. हा चेंडू षटक या ठिकाणी संपताय. धावफलकर धावा लागल्या एका षटकाची समाप्ती. अंतिम हिंगोली संघ 31 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकर धावा लागल्यात. एक बाद 7 धावा. कैलास एक मोठा मासा या ठिकाणी गळायला लागला आणि कैलास या ठिकाणी अत्यंत 3 तिसऱ्या चेंडूवर मात्र या ठिकाणी बाद झाला आणि निलेशच्या बॅटमधला हा एक षटकार सोडला तर अगदी 1 धाव ती सुद्धा अवांतरची आली होती. जर तो षटकार लागला नसता तर मात्र सामन्यामध्ये अजून 30 निर्माण झाला असता. 8ची सरासरी राखायची आहे कारण 24 चेंडू 31 धावांचं माफक असं आव्हान होतं. सोपं आव्हान होतं. ते सोपं आव्हान सुद्धा कठीण परिस्थिती नेऊन ठेवण्याचं काम हे 2 फलंदाज करणार का? कारण आपण दोन्ही पाहतोय निलेश आणि रोशन ही जोडी तर गोलंदाजी मार्कवर चांगली पद्धतीने दुसरं षटक पहिलं षटक प्रशांत आपण पाहतोय रोशनला. तर प्रशांत आता कशा प्रकारची गोलंदाजी करतो ह्या षटकाने पूर्णपणे जिम्मेदारी असेल. 8ची सरासरी राखायची प्रत्येक षटकामागे ती राखली गेली. अगदी 7 धावा या ठिकाणी जमवल्या गेल्या. इंडिकेटर जरूर वाजले या षटकामध्ये भिंगोरी संघाचे सुद्धा. कारण हे आव्हान जेवढं आपण म्हणत असतो सोपंही असतं तितकंसं कठीण असतं आणि ज्यावेळेस 2 संघांमध्ये संघर्ष निर्माण होत असतो तो संघर्ष पाहण्यासाठी मात्र तमाम प्रेरक मालक या ठिकाणी आलेले असतात. प्रशांत या ठिकाणी नेतामुळे देखील मारा करण्यासाठी सज्ज होतात. पहिला चेंडू टाकला अत्यंत सुरेख. चेंडू टाकल्यानंतर मात्र उजव्या स्टिकच्या बाहेरून चेंडू जातोय म्हणजे आउटस्विंग करण्याचा प्रयत्न. कारण डावखुऱ्या शैलीच्या गोलंदाजांमध्ये एक टेंट असतो. तो टेंट म्हणजे काय तर चेंडू टाकल्यानंतर तो चेंडू आउटस्विंग किंवा इनस्विंग सातत्याने होत असतो. तो आउटस्विंग करण्याचं काम केलं. काय चेंडू टाकला हे दोन्ही बाबतीत चेंडू तशाच प्रकारचे होते. हे आउटस्विंग प्रकारचे चेंडू आहेत. या चेंडूवर जर तुम्हाला फटका मारायचा असेल तर चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवावी लागेल आणि अक्रॉस द लाईन जो फटका आपण मारण्याचा प्रयत्न करत आहात तशा प्रकारची जर फलंदाजी झाली तर निश्चितच डॉट चेंडूची संख्या होईल. पुन्हा एकदा प्रशांत नेताबरोबर विकेट 2 चेंडू डॉट खेळा टाकले. 3रा चेंडू या ठिकाणी डॉट फेकला जातो आणि मॅच मध्ये एक ट्विस्ट निर्माण झाले. काय गोलंदाजी आपण म्हणतो प्रशांतची. प्रशांतने घेरलंय की आता जिम्मेदारी माझ्यावर आहे. जिम्मेदारी आता घेऊन आपल्याला जर टाकायचं चेंडू टाकायचा असेल तर विचार करूया. कारण फलंदाजाला चकवावं लागेल. इथे आपल्याला जरी विकेट नाही मिळाला तरी सुद्धा आपण जेवढी डॉट चेंडू टाकू तेवढं प्रेशर या ठिकाणी हिंगोली संघावर निर्माण होईल. आणि हा 4था चेंडू सुद्धा या ठिकाणी डॉट जातोय. काय मॅच मध्ये ट्विस्ट येते. खऱ्या अर्थाने मॅच मध्ये ट्विस्ट आणण्याचं काम या गोलंदाजांनी केलं. प्रशांत या गोलंदाजांनी केलंय. तब्बल 4 चेंडू डॉट फेकले.
आउटस्विंग प्रकारची चारही चेंडू आउटस्विंग टाकले, एक चेंडू त्याच्यामध्ये स्टेपन ड्राईव्ह त्याला मारता आला असता त्या फलंदाजाला. रोशनला मात्र तसं काय खेळला जमलं नाही रोशनला खेळण्यासाठी. पुन्हा एकदा सज्ज होतं 5वा चेंडू टाकण्यासाठी प्रशांत. वाजेपूर आणि हे बिलोले टीम. तर वाजेपुराने भिलवले हा शॉट दाखवच केलेला मात्र स्ट्राईक वरती करण्याचा काम. सोपा झेल होता, खरंच सोपा झेल होता. कारण जेवली टीम अजून त्यांचा घरी ऑन द वे आहेत, अजून टाइम लागेल त्यांना, म्हणून मॅच आपण चेंज केले. वाजेपूर आणि तर वाजेपूर आणि भिलवले विशाल भिलवले विशाल एकलव्य भिलवले एक टीम इथे येऊन निघून गेले, म्हणून आम्ही ठिकाणी म्हणा त्या दोन्ही संघाने विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं. वाजेपूर आणि भिलवले एकलव्य भिलवले या दोन संघांप्रमाणे मॅच या ठिकाणी होईल. आयोजकांकडून सूचना आहेत. एक संघ गोरेगाव संघ या ठिकाणी मैदानात उपस्थित झाले, इथून पुन्हा माघारी परतला, त्यामुळे या ठिकाणी निर्णय घेतला आयोजकांनी. ते हे सध्या वाजेपूर गोरेगाव गेली घरी. वाजेपूर म्हणा एकलव्य भिलवले विशाल. चालेल बघा विचार बोलतो कोण पण निश्चितच विशाल बाबतीत महत्वच कसं आहे, तुम्ही स्पर्धा करण्यासाठी ज्यावेळेस समोर येत आहे प्रतिस्पर्धी तुमच्या जेवढं ताकदवान असेल त्याच्यापेक्षा ताकद काढण्याचं काम तुम्हाला करावं लागतं. पुन्हा मैदान घेऊन जातोय आपल्याला. तब्बल 24-31 धावांची गरज होती निंबोळी संघाला. 2 षटके या ठिकाणी संपलेली आहेत. धावतेकर धावा लागल्यात 9 धावा. 31 धावांचा पाठलाग करत असताना निंबोळी संघ एक बाद 9 धावा. 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. नऊ झाले ना, किती पाहिजे? किती पाहिजे बाळा? 22 पाहिजे झालं. तर येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज निंबोळी संघाला. काय मॅच मध्ये ट्विस्ट आणलाय आपण म्हणतोय. तर विजय गोलंदाजी मार्क निंबोळी संघ निश्चितच खंडाळ संघाकडून या ठिकाणी 3रं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी विजय या ठिकाणी सज्ज झालाय. तर निलेश वर आता जिम्मेदारी असेल तर विजय हवी करणार की निलेश या ठिकाणी विजयाला पाणी पाजणार. येणारे 12 चेंडू 21 ना, 22 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. 11ची सरासरी राखायची आहे. युनिव्हर्सिटीच्या खूपच बाहेरून चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. पंच आमच्याकडे वळत आहेत. आपण तर या ठिकाणी चेंडू फेकला गेला. 1 धाव या ठिकाणी मिळेल. 12 चेंडू 21 धावांची गरज निंबोळी संघाला विजयासाठी. आज सामन्यामध्ये ट्विस्ट आणलाय. तमाम खेळ रसिकांची सामन्याचा मनमुराद आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि तदनंतर सामना या ठिकाणी रंगेल. तो एकलव्य भिलवले बनाब वाजेपूर या दोन संघादरम्यान एक सोपा झेल या ठिकाणी जमिनीला दान झाला. त्याच्या मोबदल्यात मात्र विकेट गमवावी लागणार. ती विकेट या ठिकाणी इंडियन संघाला या ठिकाणी गमवावी लागली. ती रोशनची निलेश जर ही झेल टिकली असती तर सामन्यामध्ये अजून एक ट्विस्ट निर्माण झाला असता. मात्र तसं काही घडलं नाही. एक सोपा झेल जमिनीला दान झाला आणि त्या मोबदल्यात एकच धाव मिळवली ना बाळा. एक धाव या ठिकाणी अंकित केली गेली. पण सामना त्वरित चालू करायचा आहे. तर 10 धावा कल्पना आपल्याला पाहायला मिळतील. 11 मला तर ऑन स्कोरबोर्ड आपल्याला 11 धावा 2 बाद 11 धावा निंबोळी संघाच्या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतील. 3रं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला सुरेश क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. जर चेंडू सुटला असता तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर झाला असता. म्हणजे तसं काही घडलं नाही. 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. नवीन फलंदाज दाबीला आपण अविनाशला या ठिकाणी पाहतो मैदानामध्ये. 12 धावा लागण्याचा 12 धावा. निंबोळी संघ 31 धावांचा पाठलाग करत असताना थोडासा एका धावेसाठी मात्र या ठिकाणी झुंजावं लागतं. संघर्ष करावा लागतो. एका धावेसाठी निंबोळी संघाला माफक आव्हान होतं. 24 चेंडू 31 धावांचा आणि थोडंसं अडचणीत आणून ठेवलं हे फक्त आव्हान. या ठिकाणी जी साधी धाव होती मात्र तसं काही घडलं नाही.
नशीब आपण बलवत्तर म्हणूया, कारण या दोन्ही फलंदाजाचं नशीब बलवत्तर म्हणूया. अवांतर एक धाव या ठिकाणी वायू तर चेंडू फेकलाय, मात्र अवांतर एक चेंडू धाव सुद्धा या ठिकाणी अंकित केली जाईल. म्हणजे 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि 2 धावांनी सुद्धा केली जाईल. ट्रिपल इंबोडी सुद्धा 31 धावांचा पाठलाग करत असताना 14 धावा. खऱ्या अर्थाने निलेशचा नशीब बलवत्तर आहे, कारण त्या ठिकाणी झेल सुद्धा सोडला आणि पण नंतर एक सोपा रनआउटचा विकेट मिळाला असता, मात्र तो सुद्धा या ठिकाणी सोडला. म्हणजे आपल्या संघाला पराजयाच्या छायेत मिळून ठेवणार का, हा पुन्हा एकदा चेंडू टाकलाय. हा चेंडू एकदा पुन्हा एकदा अंकित केले जाईल. 15 धावा. तिसरा षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. 4 चेंडूची फेकी अद्याप शिल्लक आहे. 2 चेंडूची फेकी झाले, त्यामध्ये काही चेंडूचा सुद्धा मारा होता. रिव्हर्सचा मला वाटतं तिच्या बॅकवर्ड खेळले मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी निलेशचा फर्स्ट आणि डॉट चेंडूची संख्या होते. म्हणजे अशा प्रकारचे चेंडू जर टाकले तर निश्चितच अजून सुद्धा प्रेशराइज गेम या ठिकाणी करता येईल. 15 धाबा या ठिकाणी दाखल आपल्याला पाहायला मिळते. 15 धाबा, 3 चेंडूची फेकी झाले. उर्वरित 3 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. म्हणजे रायटामध्ये विकेट मारा करतोय, जबरदस्त प्रहार चढवलाय. ज्या निलेशला मात्र या ठिकाणी जीवदान दिलं होतं, त्या जीवदानाचा परिणाम मात्र भोगावा लागतो खंडाळा संघ. समीकरण या ठिकाणी येऊन टपला येणारे 8 चेंडू आणि 10 धाबांची गरज. तर भाजपूर संघाला विनंती आहे की आपण आणि त्याचबरोबर एकलव्य भिलवले संघाला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. विशाल या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर अजूनही कोणी हरलेलं नाही, कोणी जिंकलेलं नाही, कारण मैदान सामना अजून सुरू आहे. विजयचं हे षटक अत्यंत मागणाकडे आपण म्हणूया. खंडाळा संघाच्या समेत खंडाळा संघाच्या बाजूने फेकत असताना थोडस महागडं ठरवलं आणि भाजपूर संघ या ठिकाणी उपस्थित आहे आणि निश्चितच हा चेंडू स्लोअर झाला असता, पण तसं काही घडलं नाही आणि त्यासाठी 2 धावा या ठिकाणी खर्च कराव्या लागल्या आणि या 2 धावांची धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 24 धावा. 2/24 धावा, येणारे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावा. कृपया पाण्याची व्यवस्था करायची आहे. खऱ्यापणे मॅचेस म्हटला तर खूप सुंदर रित्या आयोजन आपण नियोजन म्हणून त्यासाठी वेळ खर्च करावा लागतो, पैसा खर्च करावा लागतो, यांचा ताळमेळ बसवावा लागतो, मेहनत करावी लागते. नाणेफेक या ठिकाणी करून घ्यायची आहे. वाजीपूर बणाबा एकलव्य भिलवल्या 2 संघादरम्यान. येणारे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. या षटकाचा विचार केला तर हे षटक थोडस महागडं ठरलं. विजयचं हे षटक जर चांगलं झालं असतं तर अजून 10-12 धावा या ठिकाणी जर मिळवायच्या असल्या असत्या तर साधारणपणे अजूनही प्रश्न निर्माण झाला असता. मात्र क्रिकेट आहे आणि क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं आहे, त्यामुळे अजूनही कोणी जिंकलेलं नाही, कोणी हरलेलं नाही. इथे मात्र आता फलंदाजाने जर चांगला प्रयत्न केला तर निश्चितच निंबोडा संघ या ठिकाणी विजय होईल. गोलंदाजाने चाणक्ष गोलंदाजी केली तर निश्चितच खंडाळा संघ विजय होईल. क्रिकेटचं हे भविष्य वर्तवणाला मायकाला अजूनही पहिलं झालेलं नाही. सामना मात्र या ठिकाणी पंचांनी थोडी सुरू करायचा आहे. प्रकाश पवार या ठिकाणी आपण थोडी नाणेफेकी या ठिकाणी करून द्यायची आहे. कारण 6 चेंडू आणि 7 धावांची गरज विजयासाठी निंबोडे संघाला. सामना हाय व्होल्टेज मध्ये आपण म्हणूया, दगदग करणारा सामना आपण म्हणूया. गोलंदाजी मार्फत आपण गोलंदाज काय घडलंय, काय बिघडलंय, काय घडलं, काय बिघडलं. अवीला मात्र या ठिकाणी परताप लागलंय आणि अवीला मात्र या ठिकाणी परताप लागलाय. बॉलर
हे बॉलर कोण आहे? विशाल जो चौथा षटक या ठिकाणी हाताळतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिले सांघिक कोट्यातील 4थं षटक या ठिकाणी हाताळतोय. अभि या ठिकाणी बाद झालाय. पंच मात्र तिसऱ्या पंचांची मागणी झाली की काय आउट कोण आहे ते? क्रॉसिंग बघा क्रॉसिंग. ट्रॉफी या ठिकाणी पाहायची आहे. त्या कॅमेऱ्यात त्यांनी स्टंप दाखवलं बघ. इकडून बघ समजतो का? त्यांनी पण तिकडच्या कॅमेरावाल्यांनी तिकडे स्टंप दाखवले, यांनी ना इकडून ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन. कृपया थोडस व्यक्त होतो या ठिकाणी पाहण्यासाठी. तर ज्या पद्धतीने आपण पंचांना निर्णय जो दिला असेल तो या ठिकाणी मान्य करावा लागेल. ठीक आहे, झालं सामना चालू करा. येणार 5 चेंडू आणि 7 धाबा. नाही स्टॉप राहिले 5 चेंडू आणि 7 धाबांची गरज नवीन फलंदाज आपण पाहतोय हरेश. तर स्ट्रायकरच्या भूमिकेत आपण निलेशला पाहतोय. बॅट्समन कोण गेलाय? 5 चेंडू 7 धाबा. जोरदार मिळालं होतं. 2 टाइम्स जोरदार मिळालं होतं. मॅनेज या ठिकाणी झालेली होतं. अगदी एका धाब्याची गरज. आर्यन कॅमेरा गेलाय बघ ना, कॅमेरा गेलाय बघ. आणि सामन्यामध्ये खऱ्या तर तुम्ही निर्माण झाली होती. मात्र 4 चेंडू आणि एका धाब्याची गरज. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे आणि ही औपचारिकता मात्र या ठिकाणी निलेशने पूर्ण केली आणि मुंबई संघ शेवटच्या 3 चेंडू दाखवून या ठिकाणी 30 धाबा गमावले. मुंबई संघाचा हार्दिक अभिनंदन करण्याच्या संघाचे विशेष कौतुक. तर चालू सामना संपल्यानंतर आपण पाहतोय भाजपूर बाणांबा एकलव्य बिलवली विशाल 2 संघांमध्ये भाजपूर संघ या ठिकाणी निर्णय घेतलाय तो शत्रक्षणाचा. तर हा शत्रक्षणाचा निर्णय कितपत यशस्वी ठरणार आणि मॅक्रो शोच्या माध्यमातून दोन्ही संघाला पुढच्या शुभेच्छा देतो.